सामन्यासाठी ओपनिंग साठी आलेले आहेत ते अमित धुमाळ, लेफ्ट हँड बॅट्समन अमित धुमाळ आणि सेहवाग, टोपण नावाने ओळखला जातो सेहवाग, अमित धुमाळ आणि सेहवाग. अक्षय गायकवाड, अक्षय गायकवाड आणि अमित धुमाळ बहादे संघाकडून ओपनिंग करतील. तसेच नायगाव संघाकडून बॉलिंग साठी कोण येते? सुधीर सोळसकर, कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे आपण. आता होणारा सामना नायगाव वर्सेस बहादे. बहादे संघाकडून ओपनिंग साठी आलेले आहेत ते अमित धुमाळ, अक्षय गायकवाड आणि नायगाव संघाकडून गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते नामा. अंपायरचा इशारा बायच्या स्वरूपात 2 धावा. संघाच्या खातं उघडलेलं आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 धावा. हाय व्होल्टेज असा हा सामना. वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलेले आहेत नामा आणि अक्षय गायकवाड बहादेकडून ओपनिंग करण्यासाठी आलेले आहेत. पुढील चेंडू नामा यांचा सामना करेल तो अक्षय. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. हा सामना 5 षटकांचा राहील. पुढील चेंडू सुंदर असा हा काढलेला गॅप. यावर पाहूयात काय होतंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावर 4 धावा. संघाच्या धावसंख्येत थेट 4 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 6 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. कोणताही खेळ पुढील चेंडू नामा यांचा सामना करेल तो अक्षय गायकवाड. हो सुंदर असा टाकलेला चेंडू. यावर कोणतीही धाव नाही. निर्धाव असा चेंडू नामा यांच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 6 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. हा सामना 5 षटकांचा असेल. दोन्ही गावाजलेले संघ. बहादे वर्सेस नायगाव. सुंदर असा मारलेला चेंडू, परंतु यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण करण्यात यशस्वी झालेले आहेत अक्षय गायकवाड.
यावर संघाच्या धावसंख्या 2 ने भर. संघाची धावसंख्या झाली आहे ती 8 धावा. पॉवर प्लेचे षटक चालू आहे. पाहूयात पॉवर प्लेचा फायदा कसा घेतायत बहादे संघ. सुंदर अशी किपिंग म्हणावी लागेल. क्लोज किपिंग. बीट झालेले आहेत बॅट्समन. निर्धावाचा चेंडू. अंपायरचा इशारा. वाईट. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा. सुंदर अशी गोलंदाजी नामा यांच्या स्वरूपात फिल्डिंग मध्ये बदल करताना. हो 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 सुंदर अशी गोलंदाजी. सुंदर असा कमबॅक म्हणावा लागेल. या षटकामध्ये नामा यांना दुसऱ्याच बॉलवरती चौकार आला होता, परंतु त्यानंतर सुंदर अशी गोलंदाजी करून कमबॅक केलेला आहे नामा यांनी. अक्षय गायकवाड. पाहूयात सुंदर असा चौकार लगावलेला होता. पाहूयात काय करतायत पुढील चेंडूवरती अक्षय गायकवाड. पुन्हा एकदा कटवलेला चेंडू. यावर एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु प्रयत्न असफल. अंपायरचा इशारा. षटक समाप्तीचा. एक षटकाच्या समाप्तीनंतर बहादे संघाची धावसंख्या झाली आहे ती 10 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 10 धावा. पाच षटकासाठी 2 ओव्हरचा पॉवर प्ले राहील. पुढील चेंडू अक्षय गायकवाड. सुंदर असा मारलेला चेंडू आणि सुंदर असा झेलचा प्रयत्न, परंतु फसलेला आहे प्रयत्न. यावर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत बहादे संघाने. अक्षय गायकवाड यांनी. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 12. बॉलर कोण आहे? होय दादा. बॉलर शुभम टू अक्षय. हो 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 सुंदर असा चेंडू. शुभम यांच्या मार्फत काही समजू शकले नाहीत अक्षय. यष्टीरक्षकाचं इथे हे केलं पाहिजे आपण. खूपच सुंदर अशी यष्टीरक्षक करतायत. कौतुक केलं पाहिजे. हो हो सुंदर अशी फिल्डिंग म्हणावी लागेल नामा यांच्या स्वरूपात. धावबादचा प्रयत्न, परंतु प्रयत्न यशस्वी. सुंदर असं क्षेत्ररक्षण नामा यांच्या स्वरूपात. आणि आता स्ट्राईक वरती आलेले आहेत ते मिस्टर अमित धुमाळ नावाजलेले प्लेयर, बॅट्समन, अष्टपैलू असे म्हणू शकतो आपण त्यांना. पाहूयात आपल्या बॅट मधून काय कमाल दाखवतायत मिस्टर अमित धुमाळ. हो 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 पहिला चेंडू आणि 6 धावा. सुंदर असा फटका म्हणावा लागेल आम्ही त्यांच्या बॅट मधून. संघाच्या धावसंख्येत थेट 6 ने भर. संघाची धावसंख्या झाली आहे ती 19 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर. क्लास दाखवून दिलाय अमित यांनी. का नाव यांचं एवढं मोठं आहे हे पहिल्याच चेंडूवरती दाखवून दिलंय अमित धुमाळ यांनी. पाहूयात शुभम कसा कमबॅक करतायत. पुढील चेंडू शुभम यांचा. सामना करेल तो अमित. पाहूयात शुभम कसा कमबॅक करतायत.
पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पाहूयात यावर काय होतंय. आणि यावर अंपायरचा इशारा, 4 धावेचा. संघाच्या धावसंख्येत 4 ने भर. संघाची धावसंख्या झाली आहे ती 23 धावा. सुंदर अशी फलंदाजी भादे संघाकडून अमित यांच्या स्वरूपात. आता चालू असलेला सामना नायगाव वर्सेस भादे. या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता आपण स्पोर्ट्स ऑन लाईव्ह या यूट्यूब चॅनेल वरती. सुंदर असं नियोजन केलेलं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू कटवलेला आहे. सेम रिझल्ट, 6 धावा. संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा 6 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 29 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर. दोन षटकाच्या समाप्तीनंतर भादे संघाची धावसंख्या झाली ती 29 धावा. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे भादे संघाने आणि जास्तीत जास्त म्हणजेच 29 धावा घेतलेल्या आहेत पॉवर प्ले मध्ये भादे संघाने. पाहुयात नायगाव संघ यावर काय उपाय काढतायत, कसं कमबॅक करतायत पाहायचंय आपल्याला. पुन्हा एकदा नामा वैयक्तिक दुसरे आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन आलेले आहेत. स्ट्राइक वरती आहे तो अक्षय. फिल्डिंग मध्ये बदलाव करताना रणनीती आखतायत नामा. पाहूयात. सुंदर असा मारलेला चेंडू, यावर एक धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 30. तिसरे षटक प्रगतीपथावर. सुंदर असं सामन्याचं नियोजन केलंय विघ्नहर्ता क्रिकेट क्लब घाटदरे यांनी आणि या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत ते संतोष माने आणि हेमंत इंदलकर, दोन्ही नावाजलेले असे हे पंच. पुढील चेंडू नामा यांचा सामना करेल तो अमित. हो हो हो, बीट झालेले आहेत अमित. यावर अंपायरचा इशारा बायच्या स्वरूपात. 2 धावा. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 32 धावा. पुढील चेंडू नामा तो अमित. मारण्याचा चेंडू, यावर अपीलचा प्रयत्न परंतु प्रयत्न फसलेला आहे. बीट झाले अमित. हाय व्होल्टेज असा हा सामना भादे वर्सेस नायगाव. दोन्हीही नावाजलेले असे हे संघ, तुल्यबळ असे हे दोन्ही संघ. पुढील चेंडू नामा यांचा सामना करेल तो अमित. हो हो, सुंदर असा मारलेला चेंडू, यावर अंपायरचा इशारा. 6 धावा. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. संघाच्या धावसंख्येत 6 ने भर. संघाची धावसंख्या झाली आहे ती 38. तिसरे षटक प्रगतीपथावर. पाहुयात नामा कसा कमबॅक करतायत या षटकारानंतर. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत ते अनुभवी असे संतोष माने आणि हेमंत इंदलकर.
काही समजू शकले नाहीत अमित. बीट झालेले आहेत मारण्याच्या नादात. संघाची धावसंख्या झाली ती 38. इथे आपल्याला यष्टी रक्षकाचं कौतुक केलं पाहिजे. खूपच सुंदर असं यष्टी रक्षण त्यांच्या मार्फत बघायला मिळतंय आपल्याला. सुंदर असं यष्टी रक्षक. संघाची धावसंख्या झाली ती 38 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावर. नायगाव वर्सेस बादे चाललेला हा सामना. पुढील चेंडू सुंदर असं कमबॅक म्हणावं लागेल नामा यांच्या स्वरूपात. अंपायरचा इशारा षटक समाप्तीचा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 39. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 39. थोड्याफार स्वरूपात नाम यांना यश मिळालेलं आहे धावा रोखण्यासाठी. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी चौथे षटक घेऊन आलेले आहेत आकाश. यांचा सामना करेल तो अमित. लेफ्ट हँड बॅट्समन अमित सुंदर अशी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मारलेला फटका, परंतु फटका फसलेला आहे आणि जेलबाद झालेले आहेत अमित. सुंदर असा मारलेला चेंडू, परंतु फटका फसला आणि जेलबाद झालेत. वैयक्तिक 24 धावांवरती अमित बाद झालेले आहेत. पहिला झटका अमित यांच्या स्वरूपात भादे संघाला. आता पाहूयात अमित यांची जागा घेण्यासाठी कोण येत आहेत ते. फटका चांगला होता परंतु जेलबाद झाले. सुंदर असा झेल. चौथे षटक प्रगतीपथावर. संघाची धावसंख्या झाली ती 39. सुंदर अशी गोलंदाजी आकाश यांच्या स्वरूपात आणि अमित यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत पप्पू. पप्पू सुंदर असे फलंदाज आहेत हे सुद्धा नावाजलेले फलंदाज पप्पू. परंतु पाहूयात अक्षय यांचा कसा सामना करतायत. पहिल्याच बॉलवरती अक्षय यांनी अमित धुमाळ जे की चांगली बॅटिंग करत होते त्यांना तंबूमध्ये परत पाठवले. पाहूयात पप्पू कसा सामना करतायत अक्षय यांचा. चौथे षटक प्रगतीपथावर. तुम्ही या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता YouTube चॅनेल स्पोर्ट्स ऑन लाईव्ह या चॅनेल वरती. विघ्नहर्ता चषक 2024 मारण्याचा प्रयत्न, परंतु धावच्या स्वरूपात 2 धावा. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 41. शॉर्ट पिच चेंडू, जोरात टाकलेला हा चेंडू काही समजू शकले नाहीत पप्पू. बीट झालेत. सुंदर अशी गोलंदाजी करतायत आकाश. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि तेवढाच लांब फेकलेला हा चेंडू अक्षय यांच्या बॅट पप्पू यांच्या बॅट मधून. संघाच्या धावसंख्येत थेट 6 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 47. चौथे षटक प्रगतीपथावर. रिव्हर्स स्वीप खेळणे प्रयत्न यशस्वी केला आणि मिळवल्या त्या 6 धावा पप्पू यांनी. पाहूयात आकाश. सुंदर अशी गोलंदाजी करतायत आकाश. नक्कीच यावरती काहीतरी मार्ग काढतील. पाहूयात कसा कमबॅक करतायत. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय.
सुंदर असं कमबॅक आकाश यांच्या स्वरूपात. हाय व्होल्टेज असा हा सामना. पाहूयात भादे संघ नायगाव संघासमोर किती धावांचं आव्हान ठेवतोय आणि या सामन्यासाठी पंच म्हणून काम करतायत ते नावाजलेले गावाजलेले पंच हेमंत इंदलकर आणि संतोष माने. पुढील चेंडू आकाश यांचा सामना करेल तो पप्पू. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात बीट झालते. पाहूयात. क्रिकेटिंग शॉट म्हणावा लागेल परंतु यावर सुंदर असं क्षेत्ररक्षण. यावर एक धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येत एक ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 48 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 48 धावा. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. या षटकामध्ये अक्षय यांना एक षटकार आला होता. सुंदर असा फटका मारलेला पप्पू यांनी. सुंदर असा कमबॅक. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी 5वे म्हणजेच शेवटचे षटक घेऊन आलेले आहेत ते प्रणव आणि स्ट्राईकला आहे तो पप्पू. पाहूयात या शेवटच्या षटकामध्ये पप्पू किती धावा घेत आहेत आणि किती रनांचे आव्हान हे नायगाव संघासमोर ठेवत आहेत. पाहूयात आपण. संघाची धावसंख्या झाली ती 48. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 48. प्रणव हे क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना नवख्या स्वरूपाचा हा खेळाडू दिसतोय. पाहूयात आपल्या गोलंदाजीमधून काय कमाल दाखवतोय. तसंच पप्पू अनुभवी प्लेयर पप्पू आणि हो सुंदर असा टाकलेला हा स्लोअर ऑन चेंडू. काही समजू शकले नाहीत पप्पू. सुंदर अशी गोलंदाजी प्रणव यांच्या स्वरूपात. हो यॉर्क स्वरूपात टाकलेला चेंडू आणि यावर बॅटची कड घेऊन चेंडू गेलेला आहे. टिकलेरच्या स्वरूपात मिळालेले आहेत 2 धावा. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 50. अर्धशतक पूर्ण झाले भादे संघाचं. पुढील चेंडू प्रणव यांचा सामना करेल तो पप्पू. शॉर्ट पिच चेंडू फेकून दिलाय बाहेर आणि मिळाल्यात यावर अंपायरचा इशारा. 6 धावा. संघाच्या धावसंख्येत थेट 6 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 56 धावा. शेवटचे षटक प्रगतीपथावर. जेवढे या षटकामध्ये पप्पू धावा घेतील तेवढंच मोठं आव्हान नायगाव संघासमोर राहणार आहे.
हाय व्होल्टेज चाललेला हा सामना नायगाव वर्सेस बादे. शेवटचे षटक प्रगतीपथावरती. पुढील चेंडू प्रणव यांचा सामना करेल तो पप्पू. फुल टॉस टाकलेला चेंडू यावरती अंपायरचा इशारा नो बॉल. फ्री हिट. पाहूया त्या फ्री हिटचा कसा फायदा घेत आहेत पप्पू. संघाच्या धावसंख्येत एकने भर. संघाची धावसंख्या झाली ती 57 धावा. पाहूयात या फ्री हिटचा कसा पुरेपूर फायदा घेत आहेत पप्पू. सुंदर अशी गोलंदाजी प्रणव यांच्या स्वरूपात आणि धावचीत झालेले आहेत. अक्षय बादे संघाला अक्षय यांच्या स्वरूपात हा दुसरा झटका. संघाची धावसंख्या झाली ती 57 धावा. शेवटचे षटक प्रगतीपथावरती. पाहूयात पप्पू किती धावांचं आव्हान ठेवतोय नायगाव संघासमोर. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलेला आहे. निर्धावाचा चेंडू. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या झाली ती 57 धावा. आजच्या या दिवसातील तिसरा हा सामना. सुंदर असा मारलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षणाच्या वरतून मिळाल्यात या अंपायरच्या इशाऱ्यानंतर 4 धावा. संघाच्या धावसंख्येत थेट 4 ने भर. संघाची धावसंख्या झाली ती 61 आणि नायगाव संघाला जिंकण्यासाठी 62 धावांचं आव्हान बादे संघाने ठेवलेलं आहे. पाहूयात हे आव्हान कसे पूर्ण करतायत थोड्याच वेळात. शॉर्ट ब्रेक नंतर आपण पुन्हा येऊयात. नायगाव संघाला 63 धावांचं आव्हान. कुठं आलात? नको एवढं नको सर.
पंच मॅच स्टार्ट करून घ्या. फोटो व्हिडिओ भैया नाव आहे. बोल की. बॉलर नेम आकाश खुडे. त्यांचा सामना करेल उमेश नेवसे लेफ्ट हँड बॅट्समन. सॉरी बाबा नाही आज. वाईड चेंडू. हॅलो पहिला चेंडू वाईड. बासष्ट धावांचं टार्गेट. सरासरी 11ची. पुढचा चेंडू निर्धावाचा चेंडू. पुढील चेंडू सामना करू उमेश. तो आकाश. फुल टॉप चेंडू परफेक्ट बॅटवर येऊ शकला नाही. केडे गाच्या क्षेत्ररक्षण परंतु कोणतेही नुकसान नाही. आयऱ्याचे धुरंधर आयरे गावचे दाजी नवनाथ ओवाळ टीम मध्ये खेळताना त्यांचा कॉन्फिडन्स वाढवणार टीमच्या प्लेअरचा. हॅलो बोला की.
2 धावा डिक्लेअर. सांगत धावसंख्येत वाढ. सांगत धावसंख्येत 4. पुढील चेंडू सामनावर भैया. आणि हा वाईट चेंडू लेफ्ट साइडला मारा करताना पंचांचे नियम अंतिम राहतील. पुढील चेंडू सामनावर भैया. फुलटा चेंडू. नो बॉल. नाही डिक्लेअर 2 धावा. आणि हा नो चेंडू. फेकीचा नो चेंडू. बॉलर बॅन असेल. आजची टुर्नामेंट हा बॉलर बॅन असेल. पंच नाही ह्याला नाही लागता गेला तरच. सांगत धावसंख्या 8. ऋषी पंच सामना चालू करून घ्या. पंच बॉल तर तुमच्या पुढचा. नवीन चेंडू राहील 2 ओव्हर पर्यंत. क्रिकेट कंटिन्यू. थ्रो गोलंदाज ह्या टुर्नामेंट मध्ये चालणार नाही. आता असं वाटतंय 9 ओव्हर यांना ओव्हर टाकावे लागेल. पुढील चेंडू सामनागर भैया. फुलटॉस चेंडू. आणि तर 2 धावा पूर्ण. फ्रीचा चेंडू असल्यामुळे कोणतेही नुकसान नाही. 2 धावेने संघाची धावसंख्या 2 वाढ. संघाची धावसंख्या 10. बिनबाद 10. 4 चेंडू. अजूनही 2 चेंडूंचा सामना बाकी. नाही पुढे चेंडू शुभम देवडे यांचा. आणि यावर लावलेला 4 धावा पूर्ण. सांगायचं धावसंख्या 14. बिनबाद 14. अजूनही 1 चेंडू बाकी. अरे वार बॉल.
लास्ट चेंडू पहिल्या ओव्हर मध्ये सामना करेल शुभम देवळे. रिव्हर्सचा प्रयत्न आणि या 2 धावा. ऋषी आतमध्ये बॉल आलाय बघ. दिसते बॉल तिथं. पप्या ऋषी ऋषी झालं तुझ्या यायला तिथं बसलाय थांब की. बॉल आलाय सांगायचं 16. 1 ओव्हर 16. ऋषी बॉल दे ना. नवनाथ ओव्हाळ यांना ओव्हर टाकायची गरज पडेल. जुनार बॉल आहे की तिथं सापडला की. बॉल आलाय. त्यानं पण टाकून तिथं. दुसरी ओव्हर. अमित धुमाळ सामना करे उमेश नेवसे. नायगाव संघाचा एक उत्कृष्ट फलंदाज. पहिला चेंडू सामना करेल उमेश. स्लोवर पद्धतीचा चेंडू निर्धाव असा चेंडू. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू सामना उमेश टू अमित. फुल टॉपचा चेंडू नाही जात. एक धाव पूर्ण. दुसरी ही धाव पूर्ण. संघाची धाव 2 वाढ. संघाची धाव संख्या झाली 16. 18. सामना उमेश. कट होता परंतु कीपर पर्यंत जाऊ शकला नाही बॉल. तीन चेंडू पूर्ण.
अजूनही पुढे चेंडू साळ उमेश. ओ नवनाथ ओव्हाळ आयरेगाव सर्वात उत्कृष्ट फिल्डर आहेत ते. आलाय सांगायचं धाव संख्या 19. पुढील 2 चेंडू पूर्ण एकदा निर्धाव. नवनाथ ओव्हाळ काय चेअरअप करताना अमित दुवामा यांची उत्कृष्ट गोलंदाजी. त्याने 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केला पॉवर प्लेच्या षटकात. 1 चेंडू बाकी. केदारनाथ लेटन पुन्हा एकदा चेंडू. अमित दुवामा यांची पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी. 2 ओव्हरच्या 7 संघाची धावसंख्या झाली 19. नामागुरु काहीतरी टिप्स देताना आपल्या 2 फलंदाजांना. बॉलर्स नेम करायचे 18 चेंडू 18 चेंडू 43 धावांची गरज. नवनाथ ओव्हाळ बाउंड्रीवरती फिल्डिंग करताना यांचे खूप मोठे फॅन्स आहेत आयरे गावात खंडात तालुक्यात. दाजी लवर्स चिरप करताना बाउंड्रीवर सुद्धा. पुढील चेंडू उमेश नेवसे यांचा क्लीन बॉल. सोहेल तन्वीर यांनी काढलेला पहिलाच बॉल. पुढील बॅट्समन विशाल कॉर्ड बॉलवरती खूप भारी फलंदाजी केली होती यांनी. अरे गावातील खूप नावाजलेले गोलंदाज डिके यांचं स्वागत. कधी डिके सारखी बॉलिंग करतात तर कधी फलंदाजी करतात पण फिल्डिंग मात्र अजून चांगली करतात. पुढील चेंडू सोहेल्याचा सामना करेल विशाल. डॉट चेंडू स्ट्रॅटेजी पंच सामना थांबवायचा आहे. पंच बोल काय बोलला
पुढे चेंडू सामनाकडे विशाल लेखा टाकला चेंडू पंचांचा इशारा वाईट चेंडू या वाईट चेंडू संघाची धावसंख्येत बदल संघाची धावसंख्या झाली 20 16 चेंडू 42 धावांची गरज नायगाव संघाला सोहेल तो सामना विशाल ओ उत्कृष्ट चेंडू बॉडीवरती मारताना आणि या एक धावेने संघाच्या धावसंख्येत बदल संघाची धावसंख्या झाली 21 शिवम देवडे अजूनही मैदानावरती नायगाव संघाची फलंदाजी खूप मोठी आहे अजूनही प्रणव देवडे बाकी आहे फलंदाजी करण्यासाठी पुढील चेंडू रिव्हर्सचा प्रयत्न आणि यावरती 2 धावा या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येत बदल संघाची धावसंख्या झाली 23 कशाला आला आतमधनं बाहेर एवढी मॅच थांबाय काय तुम्हाला रोग येतो का लका आठवड्या दिवशी आम्ही जेवण इथं येणार पुढील चेंडू विशालचा उत्कृष्ट मारला शॉट निसर्गाचा अडथळा आणि एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण हो हो नवनाथ हो आरामात आरामात संघ आपला नाही पण संघात खेळतो म्हणून पूर्णपणे योगदान 100%. लाच चेंडू सोहेलचा जायचे सुंदर अशी फिल्डिंग आणि या सुंदर अशी फिल्डिंग संख्या धावसंख्या बदल संघाची धावसंख्या 3/26 पूर्ण. आता मात्र नायगाव संघाला काहीतरी वेगळं करावं लागेल 12 चेंडू मध्ये कमीत कमी त्यांना 4 षटकार मारावे लागतील तेव्हा ते कुठेतरी बराबरी करू शकतात. साहिल राऊत यांचं आगमन बाकी कोण काय म्हणेल उत्कृष्ट असा शॉट खूप वेळानंतर आलेला आहे आणि 4 धावा. अमित दुमाड यांची उत्कृष्ट गोलंदाजी 1 धाव.
थांब की सांगत नाही कोणा बोलावतो थांब थांब कॅमेरा कुठे तिथं कोण नाही गायब झालं हा पाठव लगेच रोहित कोणतरी आहे तो येतोय लोणंद संघ आणि आयरे संघ टॉससाठी यायचं आहे. डाबल 32 सांगायचं संख्या 32 चौपटे षटक प्रगतीपथावर. आयरे संघ आणि लोणंद संघ कर्णधार टॉस घेण्यासाठी यायचं आहे. तीन चेंडू पूर्ण चौथ्या षटकामधील पुढील चेंडू सामनाकडील शुभम पुन्हा एकदा डॉट चेंडू कट्टर बॉलचा मारा करताना अमित धुमाळ. आठ चेंडू 30 धाव्यांची गरज. जवळपास 5 षटकार तुम्हाला मारावे लागतील आणि पूर्ण एकदा डॉट चेंडू. अमित धुमाळ यांची उत्कृष्ट गोलंदाजी. 7 चेंडू 30 धावा. पुन्हा एकदा डॉट. पंचांचा इशारा षटक समाप्तीचा. 3 चेंडू रिवर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न यशस्वी. लास्ट 6 चेंडू 30 धावांची गरज. कॅच कॉल. 5 चेंडू 28 धाव्यांची गरज. आयरे संघ यार उडव कोण आहे सगळं सोडू वाईड आणि 2 धावा. काहीतरी चमत्कार होऊ शकतो. ना फायनलला 5 चेंडू 25 धावा. कॅचचा कॉल आणि कॅचच्या उत्कृष्ट अशी किपिंग. आयरे संघाने टॉस जिंकलेला आहे.
आणि 6 धावा. तीन चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. वाईट चेंडू. 3 चेंडू 18 धावा. तू गे बस इथं. 3 चेंडू 18 धावा. पहिला नाही. काहीच नाही. नाही काय. चार धावा. 2 चेंडू 14 धाव्यांची गरज. हो 1 6 आला 1 पॉइंट. ऐरे संघ तुमचा निर्णय काढवा लगेच. इथून पुढचे सर्व सामने 4 षटकांचे राहतील. इथून पुढचे सर्व सामने 4 षटकांचे राहतील. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. इकडे ऐरे संघ निर्णय कळवा. सनी मोहिते, अजय मोहिते. बॉलिंग. दोन संघ आपले 2 आघाडीचे फलंदाज बॅटिंग लावायचे आहेत. हा सामना 4 षटकांचे खेळला जातो. इथून पुढचे सर्व सामने 4 षटकांचे खेळले जातील. सागर सर मोजून घ्या.